बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी इन्सुली राज्य उत्पादन शुल्कच्या पथकानं पंढरपूर येथील एकाला ताब्यात घेतलं। सदर कारवाई सोमवारी रात्री उशिरा जुन्या बांदा पत्रादेवी रस्त्यावर आरोसबाग तिठ्याजवळ करण्यात आली। विशाल विभीषण गायकवाड, वय 27, राहणार वाखरी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर असं त्याचं नाव आहे। त्याच्याकडून 1.5 लाखाच्या बेकायदा दारूसह 4 लाखाची कार असा मिळून 5.5 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। याबाबत अधिक माहिती अशी की राज्य उत्पादन शुल्कच्या तपासणी नाका पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार जुन्या पत्रादेवी बांदा आरोसबाग तिठा येथे सापळा रचण्यात आला होता। वाहनांची तपासणी करत असताना गोव्यातून बांद्याच्या दिशेने येणाऱ्या मारुती स्विफ्ट कारला MH13AZ 8129 तपासणीसाठी थांबवण्यात आलं। यावेळी कारमध्ये गोवा बनावटीची बेकायदा दारू आढळून आली। पथकानं कारच्या मागील सीटवर आणि डिकीत भरलेल्या गोवा बनावटीच्या विदेशी मद्याच्या विविध ब्रँडच्या 750 मिली मापाच्या 300 सीलबंद बाटल्या, 25 खोके जप्त केल्या। याची किंमत 1.5 लाख रुपये आहे। तसंच 4 लाख रुपये किमतीची कार असा एकूण 5.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी कार चालक विशाल गायकवाड त्याला ताब्यात घेण्यात आलं। ही कारवाई इन्सुली तपासणी नाक्याचे प्रभारी निरीक्षक प्रदीप रासकर, दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे, विवेक कदम, जवान रणजित शिंदे, दीपक वायदंडे आदींच्या पथकाकडून करण्यात आली। अधिक तपास दुय्यम निरीक्षक विवेक कदम करत आहेत।